आज आहे 27/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, सत्य ऐकविणारे एक बाबा आहेत, त्यामुळे बाबांचेच ऐका, मनुष्यांचे नाही. एका बाबांकडून ऐकणारेच ज्ञानी आहेत. प्रश्न आहे, जे आत्मे आपल्या देवी देवता घराण्याचे असतील त्यांचे मुख्य लक्षण कोणते असेल? उत्तर आहे, त्यांना हे ज्ञान खूप चांगले आणि गोड वाटेल. ते मनुष्य मताला सोडून ईश्वरीय मतावर चालू लागतील. बुद्धीमध्ये येईल की आपण श्रीमताने श्रेष्ठ बनू. आता हे पुरुषोत्तम संगमयुग चालू आहे. आम्हालाच उत्तम पुरुष बनायचे आहे. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांनो, आत्म अभिमानी भव. देहाचा अभिमान सोडून स्वतःला आत्मा समजा. हे देखील जाणता की परमात्मा एक आहे. ब्रह्माला परमात्मा म्हटले जात नाही. ब्रह्माच्या 84 जन्मांच्या कहाणीला तुम्ही जाणता. त्यांचा हा आहे शेवटचा जन्म. मला यायचे देखील यांच्यामध्येच असते. ज्यांनी पूर्ण 84 जन्म घेतले आहेत त्यांनाच सांगतो. तुम्ही 84 जन्मांना जाणत नाही. मीच तुम्हाला सांगतो. सर्वात आधी तुम्ही असे देवी देवता होता. आता तसे बनण्यासाठी पुन्हा पुरुषार्थ करायचा आहे. पुनर्जन्म तर पहिल्या जन्मापासूनच सुरू होतो. आता बाबा म्हणत आहेत, मी जे तुम्हाला ऐकवतो ते आहे राईट, अर्थात सत्य. बाकी जे काही तुम्ही ऐकले आहे ते आहे रॉंग, अर्थात असत्य. मला म्हटले जाते ट्रुथ, सत्य बोलणारे. मी सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी येतो. म्हटले जाते सच तो बीठो नच, अर्थात सच्चे असाल तर खुशीमध्ये डान्स करा. हा आहे ज्ञान डान्स. ते लोक श्रीकृष्णाला दाखवतात. बासरी वाजवली, रास केली. ते आहेत सचखंडचे मालक. परंतु त्यांना देखील बनविणारा कोण? सचखंडाची स्थापना करणारा कोण? तो आहे सचखंड. हा आहे झूटखंड. भारत सचखंड होता. जेव्हा या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते त्यावेळी दुसरा कोणताही खंड नव्हता. मनुष्य हे जाणत नाहीत की स्वर्ग कुठे आहे. कोणाचा मृत्यू झाला की म्हणतात स्वर्गवासी झाला. बाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही उलटे लटकलेले आहात, मायेच्या अधीन झालेले आहात. आता बाबा येऊन तुम्हाला सुलटे बनवितात. तुम्ही जाणता भक्तांना भक्तीचे फळ देणारे आहेत भगवान. यावेळी सर्व भक्तीमध्ये आहेत. जी काही शास्त्रे इत्यादी आहेत सर्व आहेत भक्ती मार्गाची. ही गाणी म्हणणे इत्यादी सर्व आहे भक्ती मार्ग. ज्ञान मार्गामध्ये भजन असत नाही. तुम्ही जाणता आम्हाला आवाजाच्या पार पलीकडे जायचे आहे, परत जायचे आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, मुखा वाटे कधीही हे भगवान असे देखील म्हणायचे नाही. हा सुद्धा भक्ती मार्ग आहे. कलियुगाच्या अंतापर्यंत भक्ती मार्ग चालू राहतो. आता हे आहे पुरुषोत्तम संगम युग, जेव्हा बाबा येऊन ज्ञानाद्वारे तुम्हाला उत्तम पुरुष बनवतात. तुम्ही एका ईश्वरीय मतावर चाला. जे ईश्वर सांगतात ते आहे राईट, अर्थात सत्य. बाबा मनुष्य तनामध्ये येऊन ऐकवतात. तुम्ही किती हुशार होता, आता किती बुद्धू बनले आहात. तुम्ही गोल्डन एज मध्ये होता, आता आयरन एज मध्ये आले आहात. इथला जो असेल त्याला हे ज्ञान खूप चांगले वाटेल. इथल्यांना गोड लागेल. हे स्वतः बाबा अर्थात स्वतः ब्रह्मा बाबा देखील गीता वाचत होते. बाबा मिळाले आणि सर्व काही सोडून दिले. गुरु देखील बरेच केले. बाबा म्हणाले, हे सर्व भक्ती मार्गाचे गुरु आहेत. ज्ञान मार्गाचा गुरु मी एकच आहे. जेव्हा माझ्याकडून ज्ञान ऐकेल तेव्हाच त्याला ज्ञानी म्हणू शकता. बाकी सर्व आहेत भक्त. श्रीमतच श्रेष्ठ आहे. बाकी सर्व आहे मनुष्य मत. हे आहे ईश्वरीय मत. ते आहे रावण मत. हे आहे भगवंताचे मत. भगवान वाच, तुम्ही किती महान भाग्यशाली आहात. त्यामुळे तुमचा हिऱ्या समान जन्म आता आहे. अंगठीमध्ये देखील मध्यभागी हिरा जडवतात. माळेमध्ये वरती फूल असते, नंतर मेरू. नाव देखील आहे आदम बीबी. तुम्ही म्हणता मम्मा बाबा, आदिदेव आणि आदिदेवी हे आहेत संगम युगाचे.
संगम युगच सर्वात उत्तम आहे, जेव्हा की या राज्याची स्थापना होत आहे. तुम्हा मुलांना 16 कला संपूर्ण इथे बनायचे आहे. जुन्या दुनियेला नवीन बनविण्यासाठी बाबा येतात. या दुनियेचे ड्युरेशन अर्थात कालावधी किती आहे हे देखील तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाहीत. लाखो वर्ष म्हणतात. या सर्व आहेत खोट्या गोष्टी. झुटी माया झुटी काया म्हटले जाते. सच्ची सच्ची आहेच ही नवीन दुनिया. हा आहे झूटखंड. पुन्हा झूटखंडाला सचखंड बनविणे बाबांचेच काम आहे. बाबा म्हणतात, भक्ती मार्गामध्ये जे काही वाचले होते ते सर्व विसरा. हे आहे तुमचे बेहदचे वैराग्य. ते अर्थात साधू संन्यासी तर फक्त घरदार सोडून पुन्हा याच दुनियेमध्ये जंगलामध्ये निघून जातात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. का असा प्रश्न उत्पन्न होत नाही. हा तर पूर्वनियोजित खेळ आहे. तुम्हा मुलांना बाबा समजावून सांगत आहेत की असे असे होते. बाकी इतर कोणत्याही धर्माचे आहेत ते स्वर्गामध्ये येऊ शकत नाहीत. बौद्ध घराणे, ख्रिश्चन घराणे कोणीही स्वर्गामध्ये येत नाहीत. ते मागून येतात. सर्वात पहिले आहे डीटी डिनायस्टी अर्थात देवता घराणे. नंतर इब्राहिम, बुद्ध, क्राइस्ट येऊन आपला धर्म स्थापन करतात. बाबा पुरुषोत्तम संगम युगावर येऊन ही डीटी डिनायस्टी स्थापन करतात. कोणतीही आत्मा येते ती गर्भामध्येच येते. छोटे बाळ तेच मोठे झाले. शिवबाबा तर छोटे मोठे होत नाहीत ना कधी ते गर्भातून जन्म घेत. बुद्धाच्या आत्म्याने प्रवेश केला. सुरुवातीला काही बौद्ध धर्म असत नाही. जरूर इथल्या कोणत्या तरी मनुष्यामध्ये प्रवेश करणार. पुन्हा गर्भामध्ये तर जरूर जाणार. बुद्ध धर्म एकानेच स्थापन केला. नंतर त्यांच्या मागे आणखी येत गेले. मग वृद्धी होत राहिली. जेव्हा लाखो होतात तेव्हा मग त्यांचे राज्य चालू होते. बौद्धांचे देखील राज्य होते. बाबा समजावून सांगतात की हे सर्व मागाहून येतात. त्यांना गुरु म्हटले जात नाही. गुरु एक असतो. ते तर आपल्या धर्माची स्थापना करून पुन्हा खाली येतात. बाबांनी सर्वांना वरती पाठवले होते. नंतर मग मुक्तिधाम मधून एक एक करत खाली येतात. तुम्ही देखील जसे जीवन मुक्तीमधून खाली येता तसे ते मग मुक्तीमधून खाली येतात. त्यांची महिमा कशाची? ज्ञान तर त्यावेळी प्रायः लोप होते. बाबा ज्ञान देतात गती सद्गती करिता. ते गर्भामध्ये येत नाहीत. यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांच्या मध्ये बसले आहेत. यांचे अर्थात शिवबाबांचे दुसरे कोणतेही नाव नाही. बाकीच्यांच्या शरीराचे नाव आहे. हे आहेतच परम आत्मा. हे ज्ञानाचे सागर आहेत. हे ज्ञान अगोदर आदि सनातन देवी देवता धर्मवाल्या आत्म्यांना मिळते. कारण त्यांनाच भक्तीचे फळ मिळणार आहे. भक्ती तुम्हीच सुरू करता. तुम्हालाच फळ देतो. बाकी दुसरे सर्व आहेत बाय प्लॉट. ते 84 जन्मसुद्धा घेत नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो तुम्ही आता देही अभिमानी बना. तिथे अर्थात सतयुगामध्ये देखील समजतात. एक शरीर सोडून दुसरे घेणार. दुःखाची गोष्ट नाही. विकारांची गोष्ट नाही. विकार असतात रावण राज्यामध्ये. ती आहे निर्विकारी दुनिया. तुम्ही समजावून सांगता तरीही मानत नाहीत. कल्पापूर्वी प्रमाणे जे मानतात तेच पद प्राप्त करतात. जे मानत नाहीत ते प्राप्त करत नाहीत. सतयुगामध्ये सर्व पवित्र सुख शांतीमध्ये राहतात. सर्व मनोकामना 21 जन्मांसाठी पूर्ण होते. सतयुगामध्ये कोणती कामना नाही. धान्य इत्यादी सर्व काही विपुल असते. ही मुंबई अगोदर नव्हती. देवता खाऱ्या जमिनीवर राहत नाहीत. गोड नद्या जिथे होत्या तिथे देवता होते. मनुष्य थोडे होते. एका एकाची खूप जमीन असते. दाखवतात सुदाम्याने 2 मुठी तांदूळ दिले. महाल मिळाले. मनुष्य दान पुण्य करतात. ईश्वर अर्थ. आता ते काही भिकारी आहेत का? ईश्वर तर दाता आहेत. समजतात ईश्वर दुसऱ्या जन्मामध्ये बरेच काही देतील. तुम्ही तर 2 मुठी देता. नवीन दुनियेमध्ये खूप काही घेता.
तुम्ही खर्च करून सेंटर इत्यादी बनवता, सर्वांना शिक्षण मिळावे आपले धन खर्च करता, मग राजाई देखील तुम्हीच घेता. बाबा म्हणतात, मीच तुम्हाला स्वतःचा परिचय देतो, माझा परिचय कोणालाच नाहीये आणि ना मी कोणाच्या तनामध्ये येत. मी येतोच एकदा, जेव्हा पतित दुनियेला चेंज करायचे असते. मी आहेच पतित पावन. माझा पार्टच संगम युगावर आहे, तो देखील ॲक्युरेट वेळेवर येतो. तुम्हाला हे थोडेच कळते की शिवबाबांचा यांच्यामध्ये अर्थात ब्रह्माबाबांच्या मध्ये कधी प्रवेश होतो. श्रीकृष्णाची तिथी, तारीख, मिनिट, घटिका लिहितात. यांचे अर्थात शिवबाबांचे कोणते मिनिट इत्यादी काहीही काढू शकत नाही. हे ब्रह्मा सुद्धा जाणत नव्हते. जेव्हा नॉलेज ऐकवले तेव्हा माहिती झाले, आकर्षण होते. यांच्यावर अर्थात ब्रह्माबाबांवर तर कट चढली होती. जेव्हा परमपिता परमात्म्याने प्रवेश केला तेव्हा तुम्हाला कशिश झाली आणि तुम्ही पळून आलात. तुम्ही कोणाचीही पर्वा केली नाहीत. बाबा म्हणतात, मी तर संपूर्ण पवित्र आहे. तुम्हा आत्म्यांवर कट चढली आहे. आता ती कशी निघणार? ड्रामामध्ये सर्व आत्म्यांना आपला आपला पार्ट मिळालेला आहे. ही खूप गुह्य गोष्ट आहे. आत्मा किती छोटी आहे, दिव्य दृष्टीशिवाय तिला कोणीही पाहू शकत नाही. बाबा येऊन तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात. तुम्ही जाणता आम्हा आत्म्यांनाच बाबा शिकवतात. भक्ती मार्गामध्ये तर ज्ञान आहे, जसे पिठामध्ये मीठ. जसे भगवानुवाच शब्द राईट आहे, मग श्रीकृष्ण म्हटल्याने चुकीचे ठरते. मन मना भव शब्द बरोबर आहे, परंतु त्याचा अर्थ समजत नाही. मामेकम शब्द राईट आहे. हे आहे गीतेचे युग. भगवान यावेळीच या रथामध्ये येतात आणि त्यांनी अर्थात दुनियावाल्यांनी दाखवले आहे घोडागाडी, त्यामध्ये श्रीकृष्ण बसला आहे. आता कुठे भगवंताचा हा रथ आणि कुठे घोडागाडी, काहीच समजत नाहीत. हे बेहदच्या बाबांचे घर आहे. बाबा सर्व आत्म्यांना अर्थात मुलांना 21 जन्मांसाठी हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस देतात. हा देखील अनादी अविनाशी पूर्व नियोजित ड्रामा आहे. केव्हा सुरू झाला सांगू शकत नाही. चक्र फिरतच राहते. या संगम युगाविषयी तर कोणालाच माहिती नाही. बाबा सांगतात, हा ड्रामा 5000 वर्षांचा आहे. अर्ध्यामध्ये सूर्यवंशी, चंद्रवंशी, अर्ध्यामध्ये म्हणजेच 2500 वर्षांमध्ये बाकी इतर सर्व धर्म. तुम्ही जाणता सतयुगामध्ये आहेच वाइसलेस वर्ल्ड. तुम्ही आता योगबलाने विश्वाची राजाई घेता. ख्रिश्चन लोक स्वतः समजतात आम्हाला कोणी प्रेरणा देत आहे, जे आम्ही विनाशासाठी हे सर्व काही बनवत आहोत. म्हणतात आम्ही असे बॉम्ब्स बनवत आहोत जे एक दुनियाच काय 10 दुनिया नाश करू शकतो. बाबा म्हणतात मी हेवन स्थापन करण्यासाठी आलो आहे, बाकी विनाश तर हे करणारच. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे बेहदचे वैरागी बनून जे काही आतापर्यंत भक्तीमध्ये वाचले किंवा ऐकले आहे ते सर्व विसरायचे आहे. एका बाबांकडून ऐकून त्यांच्या श्रीमताद्वारे स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे जसे बाबा संपूर्ण पवित्र आहेत, त्यांच्यावर कोणतीही कट अर्थात गंज नाही, असे पवित्र बनायचे आहे. ड्रामाच्या प्रत्येक पार्टधारीचा ॲक्युरेट पार्ट आहे. या गुह्य रहस्याला देखील समजून घेऊन त्याप्रमाणे चालायचे आहे. आजचे वरदान आहे बाबा आणि वरदाता या डबल संबंधाने डबल प्राप्ती करणारे सदैव शक्तिशाली आत्मा भव. बाबा आणि वरदाता या डबल संबंधाने डबल प्राप्ती करणारे सदैव शक्तिशाली आत्मा भव. स्पष्टीकरण आहे सर्व शक्ती बाबांचा वारसा आणि वरदात्याचे वरदान आहे.
बाबा आणि वरदाता या डबल संबंधाने प्रत्येक मुलाला ही श्रेष्ठ प्राप्ती जन्मताच प्राप्त होते. जन्मताच बाबा बालक सर्व शक्तींचे मालक बनवतात. त्याचसोबत वरदात्याच्या नात्याने जन्म होताच मास्टर सर्वशक्तिवान बनून सर्व शक्ती भव चे वरदान देतात. तर एकाद्वारे हे डबल अधिकार मिळाल्याने सदैव शक्तिशाली बनता. स्लोगन आहे, देह आणि देहासोबत जुने स्वभाव, संस्कार किंवा कमजोरींपासून न्यारे होणे म्हणजेच विदेही बनणे आहे. देह आणि देहासोबत जुने स्वभाव, संस्कार किंवा कमजोरींपासून न्यारे होणे म्हणजेच विदेही बनणे आहे. आपल्या सर्वांची अतिस्नेही बापदादांच्या हृदयावर राज्य करणारी, आपले जीवन किंवा कर्तव्यांद्वारे गुणदान करणारी, सदैव विदेही स्थितीमध्ये राहून ट्रस्टी बनून यज्ञ रक्षक बनणारी आणि बनविणारी दादी जानकीजी यांचा आज पुण्य स्मृती दिवस आहे. त्या 27 मार्च 2020 ला अव्यक्त वतनवासी बनल्या. त्यांच्याद्वारे मिळालेली अनमोल शिकवण सदैव आमच्या सर्वांच्या कानामध्ये गुंजत राहते. पहिला पॉइंट आहे, आपल्यावरच आशीर्वाद करायचा असेल तर सूक्ष्म अभिमानाला ओळखून त्याला लवकरात लवकर नष्ट करा. दुसरा पॉइंट आहे, आपल्या अवस्थेला असे अचल अडोल बनवा ज्याने वेळ संकल्प थोडे देखील व्यर्थ जाऊ नये. तिसरा पॉइंट आहे, दुनियेतील दुःख वेदना दूर करण्यासाठी इनोसंट आणि गोड बना, माते समान पालना द्या. चौथा पॉइंट आहे, जास्त विचार केल्याने, बोलल्याने किंवा चिंता केल्याने शक्ती खर्च होते. सायलेन्समध्ये राहा तर शक्ती जमा होईल. पाचवा पॉइंट आहे, परचिंतन आणि द्वेषाच्या दृष्टीला नष्ट करून स्वचिंतन आणि प्रभुचिंतन करा. सहावा पॉइंट आहे, खुशनसीब आणि ब्लिसफुल राहायचे असेल तर बाबांची ब्लेसिंग घेत राहा. सातवा पॉइंट आहे, कोणाचीही चूक चित्तावर नसावी. चित्त स्वच्छ ठेवा तेव्हा शांतीमध्ये राहाल. आठवा पॉइंट आहे, तपस्वी बनण्यासाठी त्यागी बना, जरा देखील इच्छा आणि आसक्ती नसावी. नववा पॉइंट आहे, आपली स्थिती उच्च बनवायची असेल तर आठवणीमध्ये राहण्याचा गुप्त अभ्यास करत राहा. साधारण बोलण्याची आणि ऐकण्याची सवय नसावी. 10वा पॉइंट आहे, आपल्या सतोगुणी दृष्टी वृत्तीद्वारे आपसामध्ये सतोगुणी व्यवहाराने आपल्या संपूर्णतेला समीप आणा. 11वा पॉइंट आहे, अंतर्मुखी बना तर आठही शक्ती मैत्रिणीच्या रूपामध्ये सोबती आणि सहयोगी बनतील. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.